कुमारधारा सरिता समेत नेत्रावती भाति तरंगिणीयं त्रिमार्गगातीरगतोऽप्यवात्सेत् त्रिलोचनो यत्र सहस्रमूर्तिः। कुमारधारा सरिता म्हणजे कुमारधारा नदी, समेता तिच्या संयुक्त, सह, इयम ही नेत्रावती नदी, तरंगिणी तरंग असलेली नदी, भाती म्हणजे शोभून दिसते, यत्र म्हणजे जिथे, या संगमस्थानामध्ये, त्रिलोचनः म्हणजे 3 लोचन असणारा भगवान रुद्र शिव, त्रिमार्गगातीरगतः अपि, त्रिमार्गगा म्हणजे स्वर्ग भू पाताळ लोकामध्ये प्रवास करणारी जाणारी, म्हणून त्रिपथगा किंवा त्रिमार्गगा असे भागीरथीचे नाव आहे. तिच्या तीरगतः अपि म्हणजे तिच्या तीरावरती राहणारा असला तरी देखील, सहस्रमूर्ती म्हणजे सहस्रलिंगांच्या रूपामध्ये किंवा सहस्रलिंगेश्वराच्या रूपामध्ये, अवात्सीत म्हणजे वास केला राहिला. भावी समीर श्री वादिराज स्वामीजी इथे कुमारधारा आणि नेत्रावतीच्या संगमस्थानाचे वर्णन करतात. वादिराज स्वामीजी सांगतात की कुमारधारा सहित असलेली ही नेत्रावती नदी, तिचा हा संगम अत्यंत शोभून दिसतो. त्रिलोचन असा भगवान रुद्र इथे सहस्रलिंगेश्वराच्या रूपाने आणि सहस्रलिंगांच्या रूपाने वास करतो. जरी तो भगवान रुद्र तिन्ही लोकातून वाहणाऱ्या देवनदी गंगेच्या तीरावरती वास करत असला तरी त्याला इथे येण्याचा मोह आवरला नाही आणि तो इथे या पवित्र संगमावरती सहस्रलिंगेश्वराच्या रूपाने आणि सहस्रलिंगांच्या रूपाने वास करतो. हा पवित्र असा कुमारधारा आणि नेत्रावती संगम कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील उप्पिनंगडी येथे आहे. याच नदीच्या तीरावरती अनेक युगे प्राचीन असे सहस्रलिंगेश्वराचे देवालय आहे. मागील श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे या संगमापासून कडे शिवालय म्हणजे चिंतामणी लक्ष्मी नरसिंह मंदिरापर्यंत या नदीपात्रामध्ये सहस्र शिवलिंगे आहेत. त्यातील काही शिवलिंगे आजही आपल्या दृष्टीस गोचर अशी आहेत. या सहस्रलिंगांबद्दल अशी कथा सांगतात की राजसूया यज्ञाला लागणारा पुष्पमृग घेऊन भीमसेन राजसूया यज्ञाच्या ठिकाणी जात होता. पण पुष्पमृगाची अशी अट होती की तो मनाच्या वेगाने धावेल. पण राजसूया यज्ञास समय असल्यामुळे या वेगाची गरज नव्हती आणि तो वेग नियंत्रित करणे गरजेचे होते. हा पुष्पमृग जिथे शिवलिंगच दिसेल तिथे तो पूजा करूनच पुढे जात असे. त्यामुळे भीमसेनाने इथे 1000 शिवलिंगांची निर्मिती केली आणि त्या पुष्पमृगाचा वेग नियंत्रित करून वेळेमध्ये राजसूया यज्ञाच्या ठिकाणी नेले. पवित्र संगमाच्या या क्षेत्रास गयापाद क्षेत्र असेही म्हणतात. इथे पितृकार्य पितृतर्पण केल्यामुळे पितरांना मुक्ती मिळते. याच मंदिरामध्ये गणपती, प्राचीन महाकाली अशी अनेक मंदिरे आहेत. महाशिवरात्री उत्सव इथे मुख्य उत्सव असून त्यावेळी नदीतील वाळूमध्ये दडलेले शिवलिंग सर्व ग्रामस्थांकडून भक्तिभावाने पूजले जाते. उत्सवामध्ये रथोत्सव, अवभृत स्नान इत्यादी उत्सव साजरे केले जातात. याशिवाय पावसाळ्यामध्ये अनेकदा या नेत्रावती व कुमारधारा नद्या मंदिराच्या गर्भगृहासमोर संगम साधतात, तेव्हा याचे अनन्यसाधारण आध्यात्मिक महत्त्व असते. त्यामुळे यावेळी देखील हजारोंच्या संख्येने भाविक येथे येऊन दर्शन करून कृतकृत्य होतात.